नमस्कार सर्वांना. उन्हाळा आले की बायकांची लगबग चालू होते पापड, लोणची, सांडगे बनवण्यासाठी आणि घरासाठी आपल्या सर्वांसाठी माठातलं थंड पाणी तयार ठेवणे. आज मी टेरेसवर या कडक उन्हामध्ये घरगुती पद्धतीने सांडगे बनवत आहे, दाखवते तुम्हाला आणि सोबत माठ कसा स्वच्छ करायचा हे पण दाखवते. हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेतच राहा. मी अनिता हाटोटे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला आनंदी, आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ सर्वांना. वाळवणातील पहिला पदार्थ म्हणजे सांडगे किंवा वडा. आमच्याकडे वडा म्हणतात. आणि ते पहिले काय करतात, पहिल्या वड्यापासून सुरुवात करतात, कारण की कुठं शोधत बसायची गरज नाही, घरीच डाळी वगैरे असतात. त्याच्यामुळं ते पटकीन पहिली सुरुवात वड्यापासून होते. इतकं खमंग आणि छान. एकदा पहिला पदार्थ आपला छान झाला ना, मग नंतर अजून दुसरं काय करण्याला आपल्याला हुरूप येतं. त्याच्यामुळं पहिल्या सांडग्यापासून सुरुवात करतात. सांडगे काय बिघडत नाहीत, काय नाही, ते एकदम छान आणि खमंग असे सांडगे तयार होतात. मस्तपैकी मटकीची अर्धा किलो डाळ घेतली आणि त्याच्यामध्ये हरभरा डाळ थोडीशी टाकली, अर्धं फुलपात्र, आणि थोडी तूर डाळ टाकली. काही काही मूग डाळ पण टाकतात, मिक्स डाळीचे पण करतात, पण मी हे 2-3 डाळीच घेतले, जास्त काय डाळी घेतले नाही. मटकीची डाळ जास्त घ्यावं लागते, त्याच्यामुळं सांडगे एवढे छान होतात ना, खमंग होतात. आणि ते दळून आणायचे असतात, गिरणीतून थोडी भरडून आणायची. घरी पण भिजायला टाकली तरी चालते, पण मी गिरणीमध्ये दिली होती भरडायला. असं मस्तपैकी पुसून वगैरे घेतली. आणि त्याच्यात कसं एकची डाळ असल्यावर कसं पावडर वगैरे असतं ना, मस्त ओल्या कपड्याने मग छानपैकी पुसली आणि उन्हाला ठेवली. नंतर थोडीशी गॅसवर गरम पण केली डाळ, म्हणजे वर्षभर त्याला जाळी बिळी लागत नाही आपल्या सांडग्याला किंवा वड्याला, वर्षभर टिकून राहते. मस्तपैकी असं गिरणीतून भरून आणली ती डाळ. नंतर मस्त कोथिंबीर काल ताजी बाजारातून आणली होती. कोथिंबीरची जेवढी टाकाल तेवढी छान लागतं सांडगे, म्हणून जास्त कोथिंबीरची गड्डी होती, म्हणजे जास्तीत जास्त कोथिंबीर मस्तपैकी कट करून मी त्याच्यामध्ये टाकली. जिरे म्हणजे दळतानीच दिले होते जिरे. जेव्हा आपण दळायला दिलती का डाळ तेव्हाच टाकले होते जिरे, नाही का, चवीनुसार आपल्याला जेवढे लागतात तेवढे. आणि तिखट मीठ नंतर पीठ मळताना टाकले, दाखवलं तुम्हाला. नंतर पीठ वगैरे मळून घेतलं. सकाळ सकाळी काम करायच्या आधी, स्वयंपाक करायच्या आधी हे पीठ मळून ठेवायचं, म्हणजे अर्धा एक तास छान भिजतं, मुरतं, म्हणजे असं फुलून येते डाळ वगैरे छानपैकी. म्हणून आधीच मी सकाळी सगळं नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर पीठ मळून ठेवलं. मस्त छान तयार झालं. मग तोपर्यंत कामं आवरून घेतले, स्वयंपाक केला, बाकीचे कामं कपडे वगैरे ठेवले होते. मला आधी उन्हाच्या आधी सांडगेवरती घालून यावं. मस्तपैकी पीठ मळून घेतलं. कोणाकोणाकडे असे सांडगे वडे करतात कमेंट करून सांगा. आमच्याकडे ही पहिली जशी आईने त्यांनी शिकवली ती परंपरा मी चालवत आहे. म्हणजे मग तेच माहिती, मला दुसरं यूट्यूबला वगैरे सर्च केलं तरी बी जे आपलं आहे का तेच मी करत असते. जास्त एक्स्ट्राचं काय टाकत नाही त्याच्यात. साधा सिंपल असा वडा आपला तयार करायचा. मग छान थोडंच केला, जास्त नाही केलं. 1-1.5 किलोचा केला असताना, गेल्या वर्षी जास्त केला तर आहे अजून तो पण, आणि गावाकडून पण आईने दिलेला आहे, त्याच्यामुळे नको म्हणलं. थोडा अर्धा किलोचा भरपूर झाला. आणि एकदा केलं म्हणजे वर्षभर टेन्शन नाही. गेल्या वर्षी पाऊस लवकर पडून गेला ना, त्याच्यामुळे काही करताच नाही आलं. नंतर कुरडया वगैरे राहिल्या होत्या, बाकीचे सांडगे वगैरे आधीच करून घेतले होते. मस्त आले टेरेसवर. खाली गॅलरी आहे, पण गॅलरीत नाही वाळत ना, ह्याला जास्त ऊन लागते, 2 दिवस लागतं वाळायला. म्हणून वरतीच म्हणलं पटपट आपलं घालून घ्या. वरती नाहीतरी वरती माझ्या दिवसातून 5-6 चक्रा होतच राहतात. खालीवरी चालूच असतं माझं. म्हणलं चला वरतीच जाऊया, थोडं ऊन का असं ना, पण पटापट 9-9:30 वाजले होते बघा, तरी पण किती ऊन पडले. मग म्हणलं वरतीच, मुलांना सुट्टी पण होती. प्रज्वल गेला तर क्लासला, ओंकार होता घरी. तो म्हणला चल मी पण आहे. तोपर्यंत तो त्याच्याकडे होता मोबाईल, त्याने मोबाईल पकडला आणि म्हणलं चला आता मी सांडगे घालते, थोडंसं शूट वगैरे करून घे. नंतर त्याला अभ्यास पण होता, तो आल्यानंतर खाली थोड्या वेळाने आणि 5-10 मिनटं थांबला. त्याला कच्चं पीठ पण आवडतं, तो पण कच्चं पीठ खाल्लं थोडंसं त्यांनी. आणि गावाकडं आमच्या असं साईडला काढून ठेवायचे माहिती का, जेवणात वगैरे भाकरीसोबत खायचे हे अशा वडाचं पीठ. छान लागत होतं. शेतात पण घेऊन जायचे छानपैकी. मग नाही का जास्त करायचे गावाकडं, भरपूर अशी एवढी ताट भरून पीठ मळून ठेवायची. 1-2 तर नाही का, 1-1.5 किलोचा वडा असायचा. पण आता कसं शॉर्टकटमध्ये जास्त आम्हाला, आमच्या घरी ओंकारला जास्त आवडतं, बाकी कोण खात नाही. आणि रस वगैरे केला ना, आमरस म्हणतात रस, तर तेव्हा भाजी केली ना वड्याची, खूप छान लागते, टेस्टी लागते. काळ्या मसाल्याची पण छान लागते आणि लाल तिखटाची पण छान लागते. मग असं वडा करत होते मी. नंतर आमच्या शेजारच्या काकू पण आल्या, त्या पण कुरडया वगैरे घेऊन आल्या त्यावरती ठेवायला. त्या म्हणल्या मी पण घालते. ते पण थोडीशी मदत करू लागल्या, त्या पण घालू लागल्या. त्यांच्याकडं छोटे छोटे करतात
आमच्याकडे थोडे मोठे असते साईज, त्यांचे खूप छोटे असतात. त्या मात्यात नाही आम्ही नंतर भाजी ते वडा फुकतो ना, त्याच्यामुळे त्यांचे छोटे असतात. खूप ऊन होतं वरती. ओंकार म्हणत होता छत्री घेऊन येऊ का? मी जाऊ दे आता, जास्त काय वेळ लागणार नाही, अर्ध्या तासाच्या आत पटापट सगळे उरकून जाते आणि काय एवढा टाईम नाही लागत, पटापट सोडायचं. गेल्या वर्षी मी कॅरी बॅगमधून काढले होते वडे नाही का, थोडं कॅरी बॅगला थोडंसं कैचीने कट करून पटापट होत होते. यावेळेस थोडंच होतं, मला जाऊ दे काय कुठाने करत बसणं, आपण हाताने पटापट करून घ्यावं. जेवढं हाताने ते कॅरी बॅग बघा, त्याला कट करा, ते टाईम घालण्यापेक्षा मला जाऊ दे चला आपलं वरती हातानेच फास्ट होईल. अर्धा किलोच्या ह्याला काय टाईम लागत नाही, 1-1.5 किलोचा असल्यावर टाईम लागतो. त्याच्यामुळे नको म्हणलं, चल पटापट करून घे. आणि त्या ताई पण आलत्या, त्या पण करू लागत होत्या. नंतर ओंकार खाली आलता, त्यांचं काय हेडे वगैरे घातलं नाही. त्यांनी पण कुरडाया घातल्या होत्या काल, तर खूप छान झाल्यात. गेल्या वर्षी आम्हाला कुरडाया वगैरे घालताच नाही आल्या. पाऊस पाडव्याच्या नंतर जी पाऊस सुरू झाला ना, बंदच नाही झाला, त्याच्यामुळे सगळेच उन्हाळे काम राहिले होते. ओंकारला मला जा खाली, खूप ऊन लागायला लागले. आता तो जाता जाता थोडासा शूट घेतला आणि गेला घरी. बघा आमचे सांडगे तयार, अर्धा किलोचे सांडगे तयार झाले. नंतर भाजी वगैरे करून दाखवणार होते मी, पण आता मला जाऊ द्या, नंतर एखाद्या स्पेशल भाजी वड्याची दाखवावी. बघा कसे किती छान मस्त कलर पण किती छान आला मस्त डाळीचा. ह्याच्यात का हळद वगैरे नाही टाकली, पण मस्त कोथिंबीर वगैरे किती छान दिसते आणि भाजी केल्यावर मस्त टेस्टी होईल. प्रज्वल काय माहिती खातो का नाही, पण ओंकारला खूप आवडती, मग त्याच्यासाठी बनवत असते. आणि आता उन्हाळा सुरू झाला ना, मग आपल्याला थंड, आम्ही फ्रीजमधलं कधीच पाणी पित नाही. आमच्याकडे फ्रीजमध्ये कधी बॉटलच ठेवत नाहीत पाण्याला. दरवर्षी आम्ही हंडा माठच असतो. गेल्या वर्षी माझ्याकडून माठ फुटला, छान होता लाल कलरचा, पण असं नंतर काय झालं, साईडला ठेवताना उन्हाळा संपला, थंडी सुरू झाली, मी म्हणलं आता ठेवून द्यावं माठ. ठेवताना माझ्याकडून थोडासा टच झाला म्हणून तो फुटला. मग ओंकार म्हणला आता उन्हाळा सुरू झाला आणि खूप गरमी पण वाढली आणि आम्ही फ्रीज तर यूजच करत नाही, फ्रीज तर बंदच आहे आमचं. ते मला आता माठ घेऊन येतो म्हणलं, ये घेऊन. त्यांनी आता स्कूटीवर पालता घालून आणला, पण व्यवस्थित आणला, अजिबात काय टच वगैरे झाला नाही. एवढे गतिरोधक हे असतात ते असतात, तरी पण फुटला वगैरे नाही. माठ व्यवस्थित घरापर्यंत आला. मला आपण पण स्वच्छ धुवून वगैरे मस्तपैकी छान, काय नाही, थोडी घासणी घ्यायची आणि थोडं हात फिरायचं, कारण की ते भाजलेलं असतं ना, सगळं काळं काळं असतं वरती. ते थोडं घासणीने घासलं ना आतून बाहेरून ते निघून जातं. आणि त्याच्यामध्ये मिठाच्या पाण्याने मीठ टाकून आपण थोडंसं घासायचं, म्हणजे थंडगार पाणी राहतं. आणि 1 दिवस भरून ठेवायचं. 2 दिवस ठेवला होता मी मिठाच्या पाण्यामध्ये फुल माठ भरून, त्याच्यामुळं त्याचं वास वगैरे सगळा निघून जातो. नंतर पाणी टाकायचं आपल्या पिण्यासाठी. 2 दिवस आता इकडेच गॅलरीमध्येच ठेवला, तिथं कपडे वगैरे धुत असते मी. साईडला ही भाड्याने दिलेली होती रूम, नंतर आता आम्ही यूज करायला लागलोत घरी. त्याच्यामुळे ही साईडची आहे, इकडची नळ पण आहे तिथं, कपडे ते धुवायला छान आहे. भांडे वगैरे घासायला असतात, पण मी काय आणत नाही, इकडं थोडं लांब पडतंय. किचन त्या साईडला आणि हे कपडे धुवायला जागा इकडे साईडला, त्याच्यामुळे मी काय आणत नाही, कपडे वगैरेच आणत असते धुवायला. माठ पण इथंच म्हणलं धुवून स्वच्छ करून इथं 2 दिवस पाण्याने भरून ठेवला, छानपैकी धुतला. मग आणि ह्याच्यात 2-3 हांडे पाणी बसेल एवढा माठ आहे. मोठाच आणला, मला एकदा सकाळी भरला ना, दिवसभर परत पाणी टाकायची गरज नाही पडत. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. कसा वाटला ब्लॉग कमेंट करून सांगा.